येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री। आपण बघतोय ही धुक्याची चादर। वर्षाच्या शेवटच्या दिवशी नाशिक शहरावर ही धुक्याची धुलई। मागील 2 दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बेमोसमी पावसाने हजेरी लावली, त्यामुळे हवेत गारवा वाढला। आठवडाभरापासून गायब झालेल्या थंडीची चाहूल आज नाशिककरांना अनुभवायला मिळाली। तसेच ढगाळ वातावरण देखील कायम असल्याचं पाहायला मिळतंय। सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी नाशिक शहरासह परिसरात धुक्याची चादर पसरल्याचं दृश्य आपण बघू शकतोय। हे मनोहारी दृश्य शहराच्या तपोवन परिसरातील रामसृष्टी उद्यानात असलेली प्रभू श्रीरामाची मूर्ती देखील या धुक्यात झाकली गेली आहे। रामसृष्टी गार्डन मध्ये मॉर्निंग वॉक तसेच व्यायामासाठी आलेल्या नागरिकांना देखील या धुक्याचा मनसोक्त आनंद लुटला। या गुलाबी थंडीत सकाळीच क्रिकेट प्रेमींना देखील क्रिकेट खेळण्याचा मोह आवरता आला नाही। तसेच चिमुरड्यांनी देखील या गुलाबी थंडीत मनसोक्त बागडण्याचा आनंद घेतलाय। आपण बघू शकतो हे व्हिज्युअल्स। दोन दिवसांपासून तापमान 16 अंशावर पोहोचले। सकाळी हवेत गारठा देखील अनुभवायला मिळाला। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।